मास्तरला सुट्टी आहे त्या टेन्शन ना टेन्शन इकडे आमचे सगळे इकडचे लोकांना आहे. हा मास्तर काय 12 महिने सुट्ट्या नाही आता त्या रिटायरमेंट झालं 12 महिने सुट्ट्या. हो 3 वर्ष थांबायला लागेल. चला मैदानाकडे जाऊया क्रिकेटचा खेळ पाहूया काय होणार काय बिघडणार कारण सेमीफायनल नव्हे तर फायनल मेगा फायनल 12 खेळाडू या ठिकाणी आलेत काय. ओके कारण ते भटजी महत्वाचं आहेत ते 2 भटजी महत्वाचं असतात. लगीन लावाय ते 2 लागतात जवळ नाही काय तो भलताची तो नाव भलता सांगतो नवरी भलत्याची आहे मॅम असं नको याल नाव त्याचं आहे त्यालाच म्हणजे मॅन ऑफ द मॅच जी आहे त्यालाच मिळाला पाहिजे म्हणून सांगतो भटजी भलत्याची येतात नावं भलत्याची येतात नवरी भलत्याची गळ्यात पडायची असं नको भयाल जो खरा आहे त्यालाच मॅन ऑफ द मॅच भेटायला पाहिजे. चला यस विनोदजी पाटील सरांचा इशारा आमच्याकडे येतोय. सामन्याला सुरुवात घडी आला आहे लागला हा मंग्या मोर घडी जोरात आहे. बॉलर अमन हंबीर पहिला चेंडू अजून बाहेर एलपाट म्हणजे लवकरच डोळ्या उघड्याची नीज आहे. पहिला चेंडू बाहेर फेकलाय व्हाईट बॉल. यस व्हाईट बॉलने सुरुवात करतोय खराब चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज अमन हंबीर 162 वाईट काय सांगायला मास्तरला तोडीच ना सगळं अगदी बरोबर. पुढचा चेंडू अमन हंबीर मारे तो गिरट्या घडी तो घडी तगडा आहे तिकडं. आता विचार केला तर जोडी आपण पाहता मोठू पत्तूची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला ताकदवर फलंदाज दुसऱ्या बाजूला ऑलराऊंडर किशोर नाईक आमच्या बाबूरावचा पोरगा. पुढचा चेंडू आता गड्याचा केला कार्यक्रम गडी खलास डीजे वाजवा. पहिला विकेट काय सांगायचा गड्याल 0 काय करील हो आता मालका टेन्शन आलाय का काय. परंतु आपण दुसऱ्या इंडला फलंदाज पाहतोय किशोर याला फार मोठा फलंदाज आहे. न्यू बॅटर आकाश नाईक अमन हंबीर गडी खुश आहे खुशाल गडी गाजरा खातो. विकेट प्राप्त केलाय ना पहिला चेंडू वाईट फेकला नंतर मात्र गड्यानं काटाच कडीला फलंदाज बाद झाला मारुती. पुढचा चेंडू सोडून देतो काय गडी रागानं पंचाक नंदरी तो का वाईट दिला ना काय ना. विनोद सरा का रागानं बंद म्हणजे चुकीचं आहे कारण विनोद सराची बॉडी काय तुझी बॉडी काय फरक आहे त्याच्यामुळे रागानं बघणं चुकीचं आहे. पुढचा चेंडू अमन हंबीर ओव्हर द विकेट ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सांगतात जामते तिकडे तू थांब इकडे यायला जाऊन दे काय सांगायचं पंचाल. डॉट चेंडूची सांगता होते धावा झाला स्कोर कार्डवर 1 फक्त 1 आणि ती वाईट काय सांगायचं. वाईट म्हणजे काय तसाच गुरुजी सांगतात तसाच कार्यक्रम सकाळपासून चालू आहेत. घाल डोक्यो बॅट घाल डोक्यो टिक फोडून म्हणजे तू मोकळा आम्ही मोकळ. धाव संख्या फक्त 1 गडी जोरात बॅट डोक्यो मारितो. दादा जोरात मारू नको हॉस्पिटल जवळ ना सिव्हिलला अलिबागला न्याय लागल आणि तेठे ऍडमिट केला की तेवढून सायनला उचलायला लागल. तेठे काय जमलं ना आता जेजेल आणि जेजेल ना जमला तर डायरेक्ट घरी. पुढचा चेंडू फटका बसलाय 2 जण येतात. वा 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 काय सांगायचा तू पकड मा पकड देश येते त्याला तोच बाकी आहे फक्त. काय झाला एकमेकाकडे नंदरतात. जेल सुटला का लगेच मास्तर यांची मीटिंग 84 विकेट सोडले. मास्तर या ठिकाणी आम्हाला कळवत आहेत की 84 विकेट सुटले. लगेच त्याचं मीटिंग गडी बदलणार
जसा बैल हरला का बदलता तसा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा झाला 1 बाद. स्कोर कार्ड वर 2, फक्त 2. आता मात्र गडी स्ट्राईक वर गेलाय. ना स्ट्राईक वर आहे. स्ट्राईक वरती आकाश. राकेश नाईक गोलंदाज मार्कवर आलाय. पुढचा चेंडू समोर फलंदाज. गडी चुकला. तोऱ्यावाला तर पण सटकला. थोडक्यात वाचला. राकेश पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर जातोय. स्ट्राईकला फलंदाज खेळतोय आकाश. पुढचा चेंडू राकेश नाईक. राऊंड विकेट. आता मात्र गड्यानं कामच कडला. बेकार 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 बेकार. भांडी कशा शॉट काय सांगायचा. भांडी कशा शॉट काय सांगायचा. गज भांडी गज तेच कामात राहिला. आता तू षटकार मारला बस झाला काम तुझा. 1 बाद 8 अशी धावसंख्या. 8 ना. यस 8. 1 बाद 8 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज आलाय राकेश. पुढचा चेंडू काय सांगायचा. ना गड्याला बरीच निजारी वाढत. कसा हेल्पाडला कसा ना. बारा धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा राकेश नाईक राऊंड विकेट मारा. पुढचा चेंडू सरळ पॅडवर आदळलाय परंतु चौकार. अरे बाबा सायकल मॅन ऑफ द मॅच. आज तुझं रिपेअर करता येईल पण सायकल ना. सायकलचा मेकॅनिकल कमी झाला. मोटरसायकलचा वाढला. बरोबर आहे. अजून बाहेर येईल पाठ. वाढ आहे अजून टाइम वाढ आहे. तू 1 दंडभर पडले. ती धाव संख्या होते 17 धावा झाले स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राकेश नाईक. पुन्हा येतो गोलंदाज ट्रॅकवर. फलंदाज आकाश. आता मात्र चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. शेतोय षटकार. परधामपर्ण मात्र तू इकडं तू तिकडं. योग इकडं तिकड मंदिर. आणि धावा मात्र वाईट न भरपडी जाते. धाव संख्या होते टोटल 24. 24 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. राकेश नाईक. पुढचा चेंडू राऊंड विकेट. याचा केला करेक्ट कार्यक्रम. जास्त मित्रांनो मीटिंग नको. 300 षटकार आणि बघा 300वा षटकार 1-0 कमी केला आणि धावा 30.
30 धावा झाल्या स्कोर कार्डवर. तिसरे षटक. हा बघा आमच्यावर साइड स्क्रीनवर आमचे समालोचक, आमचे स्कोरर, पूर्णपणे आमचे पंच सुद्धा या ठिकाणी आहेत. टेक्निशियल टीम या ठिकाणी दिसताना पाहायला मिळते. गोलंदाज राकेश आंबीर. गड्याची उंची जाम आहे. गोलंदाजी कशी आहे ती बघायला लागल. बॉलिंग भारी आहे. मास्तर सांगतो खरं आहे. मास्तर सांगतो म्हणजे खरं आहे. बॉलर सांग भारी आहे. आता बघू काय करीतो. गडी तर जोरात दिसतो. उंची जवळजवळ 30-40 फूट आहे. जास्त मास्तर मोजील नंतर. पहिला चेंडू. बांडी कशा शॉट, जाडू शॉट झाला तुझा कार्यक्रम. काय सांगायचा. कोणाचा विकेट गेलाय. चाळीसवा बोल्ड होतोय आणि किशोर नाईक. काय सांगायचा. तरी आमचा मास्तर सांग बॉलर भारी आहे, बॉलर भारी आहे. हे कॉमेंटर ऐकाव्या का नको. सांगतो गडी उंचच आहे. काम करील गड्यानं कामच केला. तो काय बारीक गडी होता काय. जवळजवळ 2 वेळा 50 लावल्या त्यानं, 2 वेळा 50 मारल्या द्या. असा गड्यानं गारद केला. पुढचा चेंडू. राकेश काय सांगायचा. काय गडी बॉलिंग मारितो. तोडना याल जोडना. कारण बकासूरला जोड गमल, मथुरला जोड गमल, ये बॉलरला जोडना. कारण जवळ असा विकेट त्यानं प्राप्त केलाय ना की त्यानं मात्र आवाज कडले मॅचची. राकेश पुढचा चेंडू. ओव्हर द विकेट मारा. अरे बाबू काय खरा नाही बॉलरचा. काय मला वाटत कुठून तरी इकडे जाऊन आलाय. कारण ना उठे भारी बॉलिंग, बरीच भारी बॉलिंग. तोडूच ना. काय सांगायचा. यो बॉलर म्हणजे इकडे पिसाळलेला बॉलर आहे. कारण त्यानं किशोर सारखा बाद केला. नंतर मात्र येणाऱ्याला त्याचा काय अंदाज लावून दे. बेकार बॉलर आहे. पुढचा चेंडू. राकेश आंबीर. जवळ 4 चेंडू फेकलेत, 3 चेंडू फेकलेत आणि पहिला विकेट नंतर डॉट म्हणजे 3 चेंडू डॉट. बॉलर ज्या वेळेला आला त्यावेळेला आम्ही वर्णन केलं होतं की उंची जास्त आहे, त्याच्यापेक्षा गुणवत्ता चांगली आहे. कीपर काय करायचं तुझं. तू कोंबड्या धरणे बेडोग्राफी बाईज ना. तिकीट काढलाय का पंच सांगता हो. बरोबर 22. विनोदजी पाटील सर आमच्याकडे वळतायत आणि डायरेक्ट सांगतात कोण कोण तिकीट काढलाय. बरोबर किशोरचा तिकीट यानं काढला. बघा लेग बाईचा इशारा, 22चा इशारा आमच्याकडे येतोय. 22 लेग बाईट टोटल 85. काय सांगायचा. मास्तरचा कॅल्क्युलेशन म्हणजे भारी. आता मथाच्या पेट्यामध्ये मास्तरला ठेवायचंय. ते सांगा मत फक्त द्यायचं काम केलंय, मोजायचं काम माना करायचं. बेकार काम आहे सांग. चला जाऊ मैदानाकडे. पुढचा चेंडू राकेशाचा. राकेश आंबीर ऑन द फायर. लाभ केलाय, उडून दिला. चेंडू येतोय सरळ बॉलरच्या डोक्यावरून ठोकलाय. षटकार.
37. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. धावा आपण पाहू शकता 37. आता मात्र मीटिंग घेण्यास भाग पडल्या घड्याळ. शेवटचा षटक आहे. मीटिंग करायच लागल. मीटिंग केल्याशिवाय कार्यक्रम होत ना. कारण मगाशी मीटिंग केली आणि बॉलर आला राकेश, त्याने मात्र काम काढला त्या खऱ्या अर्थानं किशोरचा. तोच गडी हुशार होता, त्यालाच मात्र लगेच बाद केला, लगेच त्याचा काम काढला आणि गडी बाद. आकाश आहे तोपर्यंत काही होऊ शकत. बॉलर शेवटचा मला वाटतं प्रतीक ठाकूर येतो काय. हा बदललाय. ठाकूरचा प्रमोशनच्या ऐवजी डिमोशन केला का काय. प्रवीण केतन वाघ. हा आता प्रमोद मग अशी प्रतीकचा ठाकूरचा प्रमोशन करायला पाहिजे होता, पण आता डिमोशन केलाय. नवीन बॉलर आलाय केतन वाघ. बाबू वाघ आलाय. राऊंड विकेट. काय सांगायचा, डोक्याला हात लाईतो गडी. रन आउटची विकेट. काय घडला काय बिघडला. ये 4-5 दे तू ये का आउट झालो काय कळाय मार्ग ना. डीजे गोल गोल गडी खेट्या मारितो. होळेल फिरायचा बाकी राहिला आता. तो तिकडे आखी मैदानाला गडी गोल गोल फिरवतो. धावा थँक्यू. धाव संख्या 43. 15 चेंडू फेस केले आणि 39 धावा. काय सांगायचं आकाशला जरा
मागच्या परत काय पोचला ना. काय केलास रे दादा, काय झाला, काय गरज होती का फुकटचा चौकार. आणि चौकाराची सांग धाव संख्या 47. 47 धाव संख्या झाली. पहिली समाप्त. देऊया डीजेला संधी. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरताना आपण पाहतोय. तिकडे मात्र मीटिंग झाली, त्याच्यानंतर सेटिंग झाली. आता काय होतं ते खरा काय माल काय काय मार्ग ना, कारण इजोडत आला आहे. त्याच्यामुळे काय घडेल काय बिघडेल त्याचा अंदाज आमच्याकडून चुकल. विजयासाठी धावा बनवायचे आहेत. 24 चेंडू मध्ये 48. 24 चेंडू आणि 48 धावा. मोक्ष वॉरियर खरुशी दळवी खरुशी टीमला सुवर्ण संदेश वाघुले 11 याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल जर आपण पाहिला तर पहिली इनिंग समाप्त झाली. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 24 चेंडूच्या मोबदल्यामध्ये धावा बनवल्यात 47 आणि 48 धावा बनवायच्या आहेत मोक्ष वॉरियर्स दळवी खरुशी टीमला. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. राकेश हंबीर आणि राकेश नाईक. स्ट्राईक वरती राकेश हंबीर. गडी तगडा आहे, गडी उंच आहे. त्याचे बॅट मध्ये चेंडू आला ना की त्याचा कामच काढला. गोलंदाज किशोर मग याचाच काम काढला वाटतं. तोच गोलंदाज आहे वरत, तो आता फलंदाज आहे. आता किशोर तुल त्या यस ग्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय. सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ. पहिला चेंडू और द विकेट मारा. पहिला चेंडू जातोय का बाउंड्रीच्या बाहेर? नाही. आता मात्र काय हो, काय झाला काय झाला काय झाला. वाचला गडी जरा ना तर हॉस्पिटल मध्ये न्यायला लागला असतं. या झालंय रनआउट विकेट गेला असता थोडंसं दडपण आलं असतं मी तर म्हणेन. कारण राकेश नाईक आणि राकेश आंबीर ही जोड सगळ्या मैदानामध्ये. तर गोलंदाजी ड्रॅगवर गोलंदाज आपण पाहू शकता किशोर नाईक याला 2 धावा. आता मात्र चेंडू 23 आणि 23 चेंडू मध्ये धावा बनवायला लागतील 46. काय सांगा, हात फिरला गड्याचा. ओळंब्यात काय हात येना. वाईट बॉल. यस वाईटचा इशारा. एक धाव भर पडली. धाव संख्या होते 3 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. 3 धावा झाल्या. 48 धावा बनवायच्या आहेत आणि 48 धावांना उत्तर देत असताना पहिला गोलंदाज झाला किशोर नाईक. एक अलिबाग तालुक्यातील नामवंत गुणवंत असा खेळाडू. पुढचा चेंडू मात्र खेळून काढला. आला धाव धाव. अरे पकड, अरे धारी, अरे काय करतो. वा रे वा, भारी गड्याचा काम आहे. हे लग्नाच्या आधी सोयरे भेटले ना, आता गाव नवळा पळाला. दोघं सोयरे राहिले तरी आता भेटतात. तोपर्यंत 2 धावा. 2 धावणे मात्र भर पडली जाते. धाव संख्या होते टोटल 5 धावा झाल्या स्कोर कार्डवर. 48 धाव ज्यासाठी गोळा करायचे आहेत.
मोक्ष वॉरियर तळवे खरोशी टीमला. पुढचा चेंडू किशोर नाईक. हा क्या बात आहे. काय गेला रे देवा, काय सांगायचा. मेहनत केली सगळी पाण्यात गेली. काय सांगायचा. काल पाणी पडला, आज इकडे एकेडीनं वाट लागली. एकेडीनं वाट लागली, टीमचा वाटरा व्हायला लागला, वेळ लागलाची ना. 4 धावा फुकटच्या. 9 यस डीजे 9 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. आमचे नामवंत डान्सर या ठिकाणी विलाज मुंबईकर, त्यांचंही स्वागत. पुढचा चेंडू हो 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 फुलटॉस. राकेश दादा काय सांगायचं तुझं. फुलटॉस एक चांगला गिफ्ट होता. फुलटॉस चेंडू म्हटला की एक चांगला गिफ्ट असतो आणि तो गिफ्ट मात्र कुठेतरी सोडून देतोय. धावा झाल्या स्कोर कार्डवर 9 धावा झाल्या. पहिले षटक चालू आहे. 48 धावांसाठी गोळा करायच्या आहेत. 48 धावांचा पाठला करत असताना विदाउट लॉस, विकेट नाही. धाव संख्या 9. किशोर घडी मात्र उंच आहे. मोर फलंदाज उंचच आहे. पायावर चेंडू बाद. काय झाला. फार मोठी दुर्घटना, फार मोठा ऍक्सिडेंट झाला. गडी बाद झाला. गड्यात केला पंक्चर. काय सांगायचा. राकेश यो इकडे त्याला बाहेर समजावून सांगतो. तू धाव मैदानात मग काय मात तुझ्या पासऱ्या पासूस होतील. बाहेरून काही बोलायचं मात आतमध्ये वाट लागते पुरी. काय सांगायचं. हेडावलाय नेहा लागेल दवाखान्यात येड्याच्या हॉस्पिटलात. धावा झाल्यात 9. 1 बाद 9. विजयासाठी 48 धावांची गरज आहे. किशोर पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. संजय जंगम. माय गॉड काय सांगायचा. घडी डोक्यावर हात दिला. गड्या टेन्शन आला. चेंडू आला कुंक गेला कुंक काय कळलाच ना, काय समजलाच ना. तो याला सरळ किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता. धावा आहात तशाच झाल्या. फक्त 1 बाद 9. 1 बाद 9. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवावे लागतील 39. 18 चेंडू 39 धावा. बघा पहिल्या 2 धावा, त्याच्यानंतर वाईड परत 2. ओके 13 चेंडू आणि 18 चेंडू आणि 39 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ आमचे मास्तर आमचे गुरुजी मला कळवत आहेत की 13च्या सरासरीने पुढे वाटचाल करावी लागेल. 13चा आकडा दुःखाचा आकडा. कार्यक्रम कोणाचा होणार येणारा वेळ सांगल. बॉलर मारुती. शनिवार गेला रविवार आला. मारुती मंदी झाला. बॉलिंग ट्रॅकवर मारुती. पुढचा चेंडू पुढचा चेंडू आहे. फटका बसला. अरे बाप रे. गड्याची रनिंग जाम होती पण काय करणार. रनिंग कुठेतरी कमी पडली. तोपर्यंत 2 धावा. यस बिमर साठी रियू. बघूया काय पंचांचा निर्णय आमच्याकडे येईल. काही हरकत नाहीये. 2 धावा तर आल्यात. आता आपण बघणार आहोत. बघूया. 9 चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. काय कसं काय तो निर्णय आमचा. 3रा पंच आहेत. 3रा भगवत आम्ही इकडे बसायला आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका अजिबात. तो सांगल तीच नडी. त्याचा मानपान दिला जाईल. तुम्ही काय टेन्शन अजिबात घ्यायचं ना. तिकडे काहीतरी
सांगितला ना तिसरा भगो तिकडे बसैलाय तो सांगल तीच नड झाला दिला मानपान आला नो बॉल झाला मात्र आमच्या दळवे खरोशी टीमचा फायदा फ्रीट उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट एबीपी माझा तू जात आहे फ्रीट होता गड्याने कडे काम घाल्या बॉलरचा घाम येतो षटकार बॉन्ड जबारी षटकार धावा 18 मारुती बरकडला आता काय करायचा याचा हे बॉलरचा काय करायचा किशोर आता तूच विचार कर आणि मग सांग हे बॉलरला खुंकण याचा अलिबागला घेऊन जाऊ का काय अरे बाब गडी पेटलाय गडी पिसाळलाय बॉलरचा कामच कळला जातो चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकार डीजे शेरकर साहेब तुमचा नादच ना डॉट चेंडू सांगता होते धावा झाला स्कोर कार्ड वर 25 अजून येणारे चेंडू असणार आहेत 15 आणि 15 चेंडू मध्ये धावा 23 15 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या मेगा फायनल चालू आहे अरे बाब आता मात्र झाला वाटोळा ते गडी देतो कोणा टेन्शन मध्ये आलाय मार उलटी उडी मार मेंढ्या येशील मेंढा मोडून येशील तसं काय करू नको डीजे तू वाजय धावा झाल्या टोटल 29 ऑन साइडला चेंडू खेळून काढला ऑन द कार्पेट एकच धाव एकच बस झाली त्या धावा आता काय उगच काय करायची जवळ 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 येत चाललो उगच काल जास्त काय रिक्स नको आता चेंडू राहिलेत मास्टर मला कळवतात 13 आणि 13 चेंडू मध्ये 18 धावांची गरज 13 चेंडू बाकी 18 धावांची गरज आता स्ट्रायकर फलंदाज संजय जंगम अन्नवलेला डावखुरा राकेश नाईक परंतु डावखुरा बराच गडी बेकार आहे काय 2 षटकार मारले बाबा 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 बेकारच मारले षटकार या षटकामधला शेवटचा चेंडू 13 चेंडू 18 धावांची गरज हे थांब थांब काहीतरी आलाय वाटतं काय रे किशोर कवडं काय गडी मोजितो बेरीज काय गव्हाणा मास्तर सांगा कवडं गडी आहेत अरे ना जमला तर मास्तर बसला ना इकडे इकडे विचारा कवडं गडी आहे ते पुढचा चेंडू मारुती परंतु डॉट चेंडू सांगता होते धावा 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज प्रत्येक षटकामध्ये 9च्या सरासरीने पुढे वाटचाल करावी लागेल रिक्वायर्ड रन रेट आलाय प्रत्येक षटकामध्ये बघा 9 12 चेंडू 18 धावांची गरज 12 चेंडू 18 धावा लगेच मीटिंग चालू चला घ्या मीटिंग मास्टर मीटिंग लगेच गडी घेतात तिथे 12 चेंडू 18 धावांची गरज 12 चेंडू 18 धावा बॉलर आतिश नाईक तिसरा बॉलर वापरलाय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे 18 डावरा गडी आहे तो गडी बेकार आहे हो काय गडी मारित हो बॉलरचा घाम गडी तो गडी बघू बारीक गडी आहे बारीक पण फटका जाम हटात याची नांदा गड्या लागू नका बेकारच गडी आहे तो पुढचा चेंडू तिसरा षटकामध्ये पहिला चेंडू सांगितला ना गडी बारीक आहे नको नांदा लागू काढला तुझा काम पहिले जाजल षटकार डीजे
अरे बोलर, अरे आम्ही काय येणं सांगतो काय? सांगतो गडी बारीक आहे, नांदाल नको लागू. देला फुलटोत काढला तुझा काम. पुढचा चेंडू बेकार बेकार गडी. असं चेंडू माराय पाहिजे. काय सांगायचा, तू गडी बारीक समजून त्याची नादी नको लागू. आता चेंडू आले 10 आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायचे 12. आतिश गोलंदाज ट्रॅकवर डावखुरा गडी. अजून जरा बाहेर येईल पाठ. काय करणार, गडी बारीक आहे पण त्याला गडी भियतो यो. कारण बारीक गड्याचा फटका बेकार आहे. कारण त्याची बॅट मध्ये आला की तुझ्याला बाहेर, त्याची नांदी लागू नको. एक उपटीच गार करीतो गडी. आता चेंडू आले 10 11 धावांची करत. आता मात्र चेंडू सोडून देतोय. बरोबर, बॅट्समन तर बरा आहे, हुकलो गो व्हाईट. काय सांगायचा, आमचे गुरुजी मला जवळजवळ 4 रात्री त्याच सांगतात, गडी हुकल्याकडे अरे व्हाईट मागतात. काय सांगायचा. पुढचा चेंडू. ओहो किशोर, काय करीतो गड्या. अरे एक धाव फार महत्वाच्या. इकडून तिकडं तिकडून इकडं. बाईचा इशारा आमच्याकडे येतोय. चेंडू राहिले 8 आणि 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. तसा सामना काट्यावाला आहे. गुरुजी मालकडे सामना टप आहे, रप आणि टप आहे आणि सामना काट्यावर चालला आहे. काय होईल काय सांगू शकत ना. चेंडू हाते 8 आणि धावा बनवायच्या 10. 8 चेंडू 10 धावा. 40,000 फरक आहे. 40,000 फरक. काय सांगायचा. आणि 3 का नंबर वागले नेलं का हॅट्रिक त्याचे नाव आव. बॉलर आतिश आणि गडी मात्र दणक्या गडीवरत. चेंडू सोडून दिलाय. काय काय झाला, गड्याला कळलाच ना वाटत. त्याला वाटत अजून बोलत ना टेकला. 7-10 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावा. गडी मात्र उकला. गडी उकला. अरे बापरे, आता 6 चेंडू 10 धावाची गरज. चला लगेच बेटिंग घ्या आणि त्याच्यात काय ते ठरवा शेवटचा बॉलर कोण वापरायचा. कारण फार महत्वाचा सामना आहे. आमचे मास्तर आमचे गुरुजी मला कळतात 40,000चा फरक आहे, त्याच्यामुळे मीटिंग घ्यायलाच लागल. कोण बॉलर येतो खरा आहे. कारण 6 चेंडू 10 धावांची गरज. गडी मिठाई मारता एकमेकाला. बघा आमच्या गुरुजींचा अभ्यास आहे इकडं. आकाश येतो काय बॉलर आणि आकाश जर आला तर मास्तरचा भविष्य खरा. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पण डाव खुरा गडी आहे ना मास्तर, तो बेकार गडी आहे आणि तोच आता वरताय गडी. बारीक गडी आहे पण काम करणारा गडी आहे. राकेश नाईक. राऊंड विकेट मारा. 6 चेंडू बाकी 10 धावांची गरज. मेगा फायनल, जम्बो फायनल, शेवटचा सामना या मैदानामध्ये खेळला जातोय. 6 चेंडू बाकी 10 धावांची गरज. किशोर गडी जवळ बोलली तो एकल्याला गडी आटोप वाढत. आता मात्र चेंडू जाणार बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 5 चेंडू आणि मास्तर कळत 6 धावांची गरज. मास्तरचा भविष्य करायचं. मंगासपासून आम्ही सांगतो गडी बारीक आहे. तुम्ही ते बारीक आहे त्यावर जाऊ नका. गडी डेंजर आहे, गडी बेकार आहे, गडी खतरनाक आहे. कारण जवळजवळ मॅच त्यानंच कडले. 5 चेंडू 6 धावांची गरज. अरे बाबू उठेला गड्यानं ना ठेला. अरे बाबा बेकार गडीच बेकार. मारी तो षटकार. डीजे डायरेक्ट खांदा येऊन बसला. वाजय